नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा 20 फेब्रुवारीला होणारा बोर्डाचा पेपर। अशाच्या असे IMP क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाणार, म्हणजे जाणार 100%। तर बघा, खाली बघूया की कसा पेपर येणार आहे। पहिला प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो विभाग 1 गद्य, यामध्ये तुम्हाला उतारा दिला असतो, त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे। मीन्स तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, पूर्णपणे उतारा व्यवस्थित वाचन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यावर काही प्रश्न दिले जातील, त्याचं आन्सर तुम्हाला सॉल्व करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे, पण एक वेळेस तुम्ही बघितल्यानंतर 80 पैकी 80 मार्क घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये जनरेट होणार आहे। सो तुम्ही एक काम करा, बघा आता फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला, म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आणि आपल्या तरुण मुलाला माणूस दाखवणारा। तर याचं पहिलं आन्सर आहे, हे आन्सर तुमचं उतार्यामधनं येणार आहे। फर्स्ट आन्सर आहे तुमचं, मुलीची पत्रे ही म्हातारीचे जगण्याचं एकमेव कारण होतं, आधार होता। ठीक आहे। त्यानंतर आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा पोस्टमन होता। हा तुम्हाला खाली उतारा दिलेला आहे, याच्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे। त्यानंतर कृती क्रमांक 2 मध्ये येणार आहे, तुम्ही वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना ह्या तुम्हाला विचारलेल्या आहे। पॅराग्राफमध्ये आन्सर दिलेला आहे, तर त्या भावना आहे उत्सुकता 1, आशा 2, काळजी 3 आणि आनंद। ह्या वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत। क्वेश्चन नंबर 3 बघायला गेलं तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सोमत मांडायचं आहे। वाट पाहणं ही गोष्ट एखादी सुखाची थोडीशी असते, हे उद्गारविषयी तुमचे मत सविस्तर लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सोनालीच्या झोपेचे वर्णन करायचं आहे। सोनालीच्या झोपेचे वर्णन करायचं आहे। बघा, मी इथं तुम्हाला सोमत वगैरे इथं दिलेलं आहेत, यामध्ये तुम्ही अशाच्या अशा प्रकारे लिहिल्यानंतर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क भेटणार, म्हणजे भेटणार 100%। तर बघा, उताराचा आधारे कृती करायची आहे, कृती पूर्ण करा। तर गाढ झोप आणि शांत झोप हे झोपीचे वर्णन केलेले आहे इथं। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक उतारा दिला आहे, तो वाचून त्यावर तुम्हाला कृती करायची आहे। बघा काय दिलं आहे, कोण ते लिहा। सोनालीवर ताईगिरी करणारी कोण आहे, रुपाली। झोपीची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी ही कोण, सोनाली। ठीक आहे, हे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत। तर आईजवळ बसल्यानंतर क्षणभरात मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर माया आहे, प्रेम आहे, आधार आहे, समाधान आहे। त्या नंबरचा तुम्हाला उतारा दिलेला आहे, कधी ते लिहायचं आहे। आई कावरीबावरी होते कारण, हे तुम्हाला उत्तर मी दिले आहे, मुलाचे जरा काही दुखले की आई कावरीबावरी होते। त्यानंतर आई थकणार नाही मुलाची सेवा करताना, हे याचं उत्तर दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसे प्रश्न आहे तसे उत्तर मी तुम्हाला इथं दिलेले आहे, तर सो त्याचा एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे। विभाग 2 आहे, पद्य विभाग आहे। यामध्ये कवितेच्या आधारे जेवढे पण प्रश्न आहेत, तुम्हाला 16 मार्कासाठी यामध्ये प्रश्न विचारले जातात। चौकट पूर्ण करायची आहे इथं आपल्याला। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, ते एक काळोख्याचं राज्य आहे आणि आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळ्यांनी, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे। तर प्रश्न क्रमांक 2 दिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य तुम्हाला लिहायचे आहे। बघा काय कार्य केलेलं आहे त्यांनी, एक शिक्षणाचा प्रसार, आश्रम वृद्धीचा लढा दिला आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली आहे, ही समाज जागृती केलेली आहे। हे सर्व तुम्हाला उतार्यामध्ये दिलेले आहे। त्यामुळे एक काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जसा पेपर येईल एकदा अगोदर उतार्याचे चांगल्या प्रकारे वाचन करायचे आणि त्यानंतर आपलं आन्सर द्यायला सुरुवात करायची। ठीक आहे। खालील ओळीचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे, म्हणजे याला काव्य सौंदर्य म्हणतो। तुम्हाला 4-5 ओळी दिल्या जातात कवितेच्या, त्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा असतो। त्यानंतर बघा, आता रसग्रहण पण हे तेच झालं। त्यानंतर आपला महत्त्वाचा विभाग येणार आहे स्थूल वाचन, एक तर भाष्य असं म्हणतात त्याला। ठीक आहे। विभाग 3 स्थूल वाचन। खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहे तुम्हाला। बघा, 6 मार्कासाठी प्रश्न दिलेला आहे, 3-3 मार्काचा एक प्रश्न आहे। आता त्यानंतर विभाग 4 मध्ये भाष्य म्हणजे हे तुम्हाला व्याकरण, मराठी व्याकरण दिलं आहे इथामध्ये। तर बघा, विभाग 4 व्याकरण, समास ओळखायचा आहे तुम्हाला। त्रिभुवन द्विगु समास आहे, पुरुषोत्तम कर्मधारय समास आहे। त्यानंतर वाक्यप्रचार तुम्हाला करायचा आहे, शब्दसिद्धी तुम्हाला बघायला मिळेल, प्रत्याघातित शब्द, उपसर्गघातित आणि अभ्यास शब्द हे तुम्हाला बघायचे आहे।
त्यानंतर बघा वाक्यप्रचार कोणतेही 2 लिहायचे तुम्हाला. कंबर कसणे म्हणजे एखाद्या कामासाठी पूर्णपणे तयारी करणे. वाक्य परीक्षेसाठी त्याने कंबर कसली. ठीक आहे, परीक्षेसाठी त्याने कंबर कसली हे ते उदाहरण झालं. आपण उदाहरणासहित लिहिल्यानंतर तुम्हाला जास्तपैकी जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते. हुकूमत गजावणे म्हणजे अधिकाराने वर्चस्व दाखवणे. वाक्य तो कार्यालय सगळ्यांवर हुकूमत गाजवतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला व्याकरणचा प्रश्न दिलेला आहे. समानार्थी शब्द मार्गाचा रस्ता आहे, जलचं पाणी आहे. विरुद्धार्थी म्हणजे विरुद्ध असतात ते सुपीक, ओसाड, ज्ञानी, अज्ञानी. आता क्वेश्चन नंबर 3 बघा, वचन बदलायचं आहे. तर भिंती ह्या अनेक वचनी आहे, तर भिंत एक वचनी झालं. ठीक आहे. रस्ता एक वचनी आहे, रस्ते अनेक वचनी झाले. ठीक आहे, हे वचन बदलून लिहायचं होतं तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विभाग 5 उपयोजित लेखन. यामध्ये सगळ्यात जास्तपैकी जास्त मार्क सगळ्यांना मिळवायचे आहे आणि मिळवण्याची शक्यता असते. याच उपयोजित लेखनवर विभाग 5वर तुमचा स्कोअर ठरत असतो. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला पत्रलेखन दिलेलं असतं. एक पत्र दिलं आहे, ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आता तुम्हाला पत्रासाठी विषय काय होता? वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपाची मागणी करणारे पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. वृक्षारोपण कार्यक्रम तुमच्या शाळेत होणार आहे, त्यासाठी तुम्हाला रोपांची मागणी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे. मग हे पत्र कोणतं झालं? मागणी पत्र झालं. ठीक आहे. आता बघा, प्रति व्यवस्थापक आम्रपाल रोपटिका यशवंतराव सांगली हा तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे. माननीय महोदय लिहायचा आहे आणि तुमचा नमस्काराने सुरुवात करायची आहे. 2-4 ओळीमध्ये तुम्हाला किती रोपटे पाहिजे याचं लिहून तुमचं लास्टला आपला विश्वासू विद्यार्थी तुमचं नाव लिहायचं आहे. जर हे तुम्ही फॉर्मॅटमध्ये लिहिणार तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शक्यता असते. बघा, स्टेपला सगळ्यात महत्त्वाचे मार्क असतात भाषा विषयामध्ये. त्यानंतर खालील कोणतेही 2 कृती सोडायच्या आहे तुम्हाला. जाहिरात लेखन बघा आणि बातमी लेखन. संगणक प्रशिक्षण वर्ग प्रवेश सुरू आहे अशी तुम्हाला जाहिरात लेखन करायचे आहे. बघा, मी तुम्हाला इथं एक जाहिरात करून दाखवलेली आहे. बेसिक ते ॲडव्हान्स संगणक प्रशिक्षणाबद्दल करून दाखवलेली आहे. आणि बातमी लेखनमध्ये तुम्ही साध्या विषयामध्ये पण अशी बातमी तुम्ही तुमच्या याने लिहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर ईमध्ये लेखन कौशल्य. खालील लेखा प्रकारात कोणतीही कृती सोडवायची आहे तुम्हाला. एकदा तुम्ही मला असं वाटतं आत्मकथन लिहू शकता. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगेल की 2 पैकी 1 सोडवायचं तर आत्मलेखन एक तर प्रसंग लेखन लिहा. आत्मलेखन म्हणजे समजून घ्या, तुम्हाला जर सांगितलं आहे की मी झाड असतो तर तुम्हाला झाड असतं तर तुम्हाला काय फिलिंग असते, त्यात तुम्हाला झाडाबद्दल काय वाटलं असतं, तुमच्या स्वतःबद्दल जसं समजायचं मी स्वतः झाड आहे असं लिहावं लागतं आत्मकथन. ठीक आहे, ह्यालाच आत्मकथन असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला पूर्ण पेपर मी क्लिअर करून दाखवलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्ही चांगला अभ्यास करून जाणार आणि पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करता. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय, थँक्यू.